बदलापूरमध्ये 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर काल बदलापूरमध्ये बंदची हाक पुकारली होती आणि असं एक तीव्र आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं. रेल रोको देखील करण्यात आलं. मात्र रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आता आंदोलन शांत झालं असलं तरी बदलापूर स्टेशन बाहेर किंवा बदलापूर स्टेशनमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे. आपण बघू शकतो की हे जे आहे हे बदलापूर रेल्वे स्टेशन आहे. या ठिकाणी दंगल पथक देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. मोठा पोलिसांचा पोसवाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे, कारण की काल जो प्रकार घडला तसा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी दंगल पथक असतील किंवा पोलीस असतील या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. RPF बोले देखील या ठिकाणी आहेत. मोठा तगडा बंदोबस्त ह्या रेल्वे स्टेशन बाहेर या ठिकाणी करण्यात आला आहे. आणि आज जर आपण बघितलं आंदोलन शांत असलं तरी आंदोलन पुन्हा होऊ शकतं, कारण की काल देखील जे स्थानिक रहिवासी होते त्यांनी देखील इशारा दिला होता की आम्ही पुन्हा आंदोलन करू, आमच्या जरपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहील. कारण की ज्या लहान चिमुकल्यावर जे लैंगिक अत्याचार झाले त्या आरोपीला फाशी शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी ह्या आंदोलकांनी केली होती आणि बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात हे आंदोलन केलं होतं. मात्र आता बदलापूर शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. काल रेल रोको केलं होतं आणि त्याच रेल्वे स्टेशनच्या बाहेर आता पोलिसांनी तगडी लावण्यात आला आहे. मात्र आता ह्या ठिकाणी आता हे काल जो इशारा दिला होता आणि आज देखील आंदोलन होऊ शकतं का ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मयूर जाधव, TV9 मराठी, बदलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.